सर्व पद्धतीचं नियंत्रण, मावा, थ्रिप्स, तुडतुडे, पांढरी माशी काही प्रमाणात आणि कापूस पिकामध्ये पाते धारणा होणे आणि जास्तीत जास्त पात्याचं रूपांतर बोंडात होणे, हे सर्व कार्य एकच प्रोडक्ट आपल्याला करून देणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं कापूस पीक जर आज रोजी 50 ते 60 दिवसामध्ये असेल आणि तुमच्या कापूस पिकावर थ्रिप्स खूप जास्त प्रमाणात झाला असेल, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकावरील थ्रिप्स नियंत्रण कसं करायचं, या फवारणीमध्ये कोणते कॉम्बिनेशन घ्यायचे, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट देखील नक्की करा. शेतकरी मित्रांनो, बायो R303 हे प्रोडक्ट घ्यायचंय. थ्रिप्स नियंत्रण, मावा नियंत्रण किंवा पाते धारणा जास्त होण्यासाठी, पातेगळ समस्या कंट्रोल करण्यासाठी, जास्तीत जास्त पात्याचं रूपांतर बोंडात करण्यासाठी, कापूस पिकाची वाढ कमी असेल तर वाढ झपाट्याने करण्यासाठी आपल्याला एकच प्रोडक्ट पूर्ण कार्य करून देणार आहे, ते म्हणजे बायो R303. हे एक बायो स्टिम्युलंट म्हणून कंपनी याला मार्केटमध्ये विक्री करत आहे, पण आपण याला थ्रिप्स नियंत्रणासाठी सर्रास वापरत आहोत. याचा वापर करताना आपल्याला 50 ते 60 दिवसाचा जर कापूस असेल, तुमच्या कापूस पिकामध्ये थ्रिप्स जास्त असेल, तर याचा वापर करताना 30 ml प्रतिपंपासाठी करायचा आहे 15 लिटरच्या. याच्यासोबत घ्यायचे कोणते कोणते घटक? एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक घ्या. जर अगोदर साप वापरला असेल तर यावेळेस तुम्ही अवतार या बुरशीनाशकाचा वापर करा, किंवा तुम्ही यावेळेस कॉन्टॅक्ट प्लस या बुरशीनाशकाचा वापर 30 ml प्रमाणे करू शकता. शेतकरी मित्रांनो, पुढील गोष्ट, यामध्ये आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे, कारण की पाते अळी असू द्या, बोंड अळी असू द्या, आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या पद्धतीने आता पाते धारणा सुरू झालेली असते. त्यामुळे आपल्याला यावेळी अळीनाशक घेणं गरजेचे आहे. इमामेक्टिन बेंझोएट या अळीनाशकाचा 15 ग्रॅम प्रमाणे आपण वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला यामध्ये बुरशीनाशक झालं, अळीनाशक झालं आणि एक आपलं कीटकनाशक बायोस्टिम्युलंट म्हणा का कीटकनाशक म्हणा, बायो 303 झालं. तर आपल्याला या फवारणीमध्ये याच्या व्यतिरिक्त फक्त एक बोरान घ्यायचं आहे चिलेटेड स्वरूपातलं 30 ग्रॅम प्रतिपंप. बाकी आपल्याला यामध्ये विद्राव्य खत बी घ्यायचं नाही, यामध्ये आपल्याला टॉनिकही कुठलं घ्यायचं नाही, कारण आपण जे बायो 303 घेतोय ते आपल्याला 3 पद्धतीने कार्य करून देतं. तुम्ही फवारणी केल्या तुमच्या कापूस पिकाची 3च दिवसात झपाट्याने वाढ सुरू होणार, चांगल्या पद्धतीने तुमचं कापूस पीक आघारी फेकणार आहे. त्यामुळे आपल्याला विद्राव्य खत घेण्याची गरज नाही. ती पूर्तता पूर्णपणे हे बायो स्टिम्युलंट करत असतं. त्याच्यासोबतच जास्तीत जास्त पाते धारणा व्हावी यासाठी आपल्याला यामध्ये जे घटक दिलेले आहेत ते कंपनीने खास करून पाते धारणा जास्त व्हावी, पात्याचं रूपांतर बोंडात जास्त व्हावं, त्याच्यासाठीच दिलेलं आहे. त्यामुळे ते कार्य हे 100% चांगलं करणार आहे. आणि थ्रिप्स नियंत्रण, मावा नियंत्रण, तुडतुडा नियंत्रण हे देखील कार्य हे बायो स्टिम्युलंट अतिशय जबरदस्त पद्धतीने करत असतं. शेतकरी मित्रांनो, यामध्ये फक्त आपल्याला बोरान चिलेटेड 30 ग्रॅम घ्यायचा आहे, इमामेक्टिन बेंझोएट 15 ग्रॅम घ्यायचा आहे. साप पावडर वापरला नसेल तर 30 ग्रॅम घ्या. अवतार घेणार असाल तर 30 ग्रॅम, किंवा मग कॉन्टॅक्ट प्लस ज्यामध्ये हेक्झाकोनाझोल घटक आहे त्याचा वापर आपण 30 ml प्रतिपंपासाठी करू शकता. शेतकरी मित्रांनो, हे 4 घटक घ्या. एक बायो 303, इमामेक्टिन बेंझोएट, एक बुरशीनाशक आणि बोरान चिलेटेड मधलं 30 ग्रॅम प्रतिपंप. तुमची फवारणी सक्सेस होणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तेवढं मात्र विसरू नका, ही हात जोडून विनंती करतो. धन्यवाद.